जे काही कोरोनाच्या पहिलीची बॅच होती आत्ताची म्हणजे लॉकडाऊनच्या पहिला, तर त्या बॅचचे माझे 17 पोरं शामले. एका बॅचचे पोरं फक्त 17 विद्यार्थी माझे शामले. 37 विद्यार्थी 90च्या अबो पर्सेंटेजच्या पोरं माझ्या होते. मी ऍक्च्युली सरांच्या सदिच्छा भेट दिली क्लासेसला, आणि मी जे सरांचं डेडिकेशन पाहिलं की आमच्या सरांची भेट झाली मागं लग्नामध्ये, आमदार साहेबांच्या पुतण्याचं लग्न होता त्या ठिकाणी भेट झाली, आणि सरांचा जो डेडिकेशन होता की लेकरांबद्दल जे तळमळ होती की विद्यार्थी कसं घडवलं पाहिजे. ह्या काळामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण फिरत असताना तुम्ही प्रत्येक विद्यार्थी का प्रत्येकाचे वडील का करोडपतीत का रे बाबा आहेत का सांगा बरं का. तुम्ही काही ना काही तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा आहेत म्हणूनच तुम्ही का आलात का नाही. त्यांची काहीतरी तळमळ आहे की बाबा काहीतरी आपण काहीतरी करावं, आमचे लेकर काहीतरी करावं. का लेकर करावं त्यांचा स्वार्थ काही नाही. त्यांचा स्वार्थ एवढाच आहे की आमच्या आयुष्यामध्ये जे वाईट दिवस आले, आम्ही जे वाईट दिवस भोगले, आमची लेकर येणाऱ्या काळामध्ये असे वाईट दिवस भोगू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये आजोबाचे वगैरे कपडे बघा किंवा वडिलांचे कपडे बघा, पहिले कपडे कसे असायचे माहितीये का तुम्हाला. ते बियाचे कापड वगैरे राहायचे, बियाचे पोते असायचे. त्या बियाचे पोते जे उरलेलं कापड असतो त्या कापडाचे बनील करून पहिल्याचे लोक घालायचे. एवढे वाईट दिवस. त्याच्यानंतर पहिल्या सहजासहजी कोणतीही पुस्तकं उपलब्ध नव्हती. आज तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहजरित्या मिळत आहे. एवढं मिळून सुद्धा आपण अभ्यासामध्ये